तर आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हातामध्ये डेमो ईव्हीएम घेऊन आंदोलन केलेलं आहे। एकीकडे विरोधक ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित करतायत। यावेळी दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करत शरद पवारांवरती निशाणा साधलाय। तर आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवरती नेमकी काय टीका केली आपण पाहूया। हम करे सो कायदा हा शरद पवारांचा मार्ग आहे। ते लोकशाहीला मानत नाहीत, ते संविधानाला मानत नाहीत। पवार म्हणतील तसंच महाराष्ट्रात घडलं पाहिजे अशा भावनेतून ते आता महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या बद्दल आंदोलन करतायत। परंतु 6 महिन्यापूर्वी त्यांचीच लेख लोकसभा बारामती मतदारसंघातून लाखाच्या पुढच्या फरकाने निवडून आलेले आहेत। त्यांचा नातू जवळपास 1100 मतांनी कर्जत जामखेडमधून निवडून आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक नातू 1.25 लाखाने पडलेला आहे। म्हणजे तुम्ही जी 2 तुमच्या घरातली नातेवाईक निवडून आलेले आहेत ते ईव्हीएम ती घोटाळा करून निवडून आलेले आहेत का असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये पडत आहे। आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं। बॅलेट मतदान जर आपल्याला कमी व्हायला लागलं तर फाडायला येतं, तो कागद खिशात घालायला येतो। 2-4 मतांना जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो। आता ही ईव्हीएम मशीन गिळायला येईना, खिशात घालायला येईना, फाडायला येईना आणि पळवून घेऊन जायला येईना। म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।